तिकडच पाय तू. म्हणजे हा तू नाही ते पोरग आपलं नाही. लग्न लावलं नव्हतं माझ्या संग. का रे विचार लय निवांत बसला. काय नाही काका, हा गाडी घ्यायचा विचार आहे पण पैसे नाही बा. पैसे हा ना, कोणती गाडी घेतो? घ्यायची एक मोटरसायकलच आहे असं का? मोटरसायकल नाही मग किरकोळ आहे हो. पण पैसे नाही नेमके. पैसे नाही. हा ना, मग काय डोकं नाही लावलं का काही? हां ते फायनान्सचं ना, हप्त्याचं ना, हां हप्त्याचं नाही ना हो राहिलं मानावर काही. यायची का बरं? जमीन जागा नाही ना आपल्याला. हायला जमीन जागा आहे ना, ते काय आहे तुझ्या आईचा संबंध फासला खरा. नाही तर इकडे काय जमीन कमी आहे का बाबूराव? हां काका एक विचारू का तुम्हाला? हां ते मला आहे ना पोर बोलता बोलता बोलू राहिले हां म्हणे काय बाबूरावचा भात. आहे ना. अरे बाबा ती यानं लई लवकर फसवलं त्या बाईला. आज आल्लच फसवलं. हा आहे ना, हा इतका हरामखोर माणूस आहे का तुला आता हिस्सा देईल का नाही मला ही पंचायती. म्हणजे बाबूराव मा बाप आहे. हो 100%. अरे त्याची प्रॉपर्टी जमीन लई आहे त्याला. आम्ही एक दिवस डायरेक्ट म्हणलं पप्पा हां मला माहिती झालं, म्हणलं तुम्ही माझे पप्पा आहे बरं का. हां नीट बोललाच नसेल. ते डायरेक्ट माझ्यावर कुत्र्याने धावलं आणि मला म्हणे हां कोणाला बाप म्हणशील का म्हणे. हां रस्त्यावरून कोणी चाललं मग त्याला बाप म्हणशील का म्हणे. काही लाज वाटते का म्हणे तुला? नाही नाही लई माणूस येतो. त्याला मी कधी रामरामच घालीत नाही सहसा. तो बळच येतो माझं बसतो पण त्याला रामराम घालायला सुद्धा लायकीचा नाही तो. आणि ते मम्मीने कधी लग्न केलं होतं? अहो यानं असं तिकडं नेऊन लफडा करून असं फसवलं. पण ते काय आहे असं त्या टायमात आहे ना काही हिच्याकडे पुरावेच नाही राहिले. म्हणजे मम्मीची काही चूक नाही काय सर? तिची काहीच चूक नाही. तिला फसवेल याना. असं त्यानं बऱ्याच ठिकाणी फसवाफसवी करेल आहे. पण हे एवढा तूच पोरका झाला ते फक्त तुझ्या मम्मीला आहे ना. नाही तर यानं अशा लई बाया फसवल्या लई. बरं त्या टायमात आहे ना काही कॅमेऱ्याची फोटोची काही सिस्टीम नव्हती. नाही तर असं जर मोबाईलच्या याच्यात असता ना तेव्हा त्याला जेलमध्ये गेला असता तो. त्या जमान्यात अशा गमती झाल्या होत्या. पण तुम्हाला पोरग मानतच नाही ना हो. अहो तो लय आरामखोर आहे. मी सांगतो काय आता तुम्ही किती ओरडले ना त्याला फक्त कायदेशीर गुतवा. तुम्ही कायदेशीर गुतवा नाही तर निबार लाकूड काढायचं आणि ठण खायचं धरून. हा असं थोडी आहे. कसं काय? असं कोणत्या माणसाला कसं काय मारेल? अहो, त्याला आहे ना त्याला DNA चाचणी करायला लावायची कोर्टाला. असं करायचं. हे आहे ना मला नका सांगू तुम्ही, मला नाही कळत त्याच्यात एवढं. ते ना मम्मीला सांगा ना तुम्ही. मम्मीला सांगतो मी. आता त्याला आहे ना तुला कोर्टात घ्यायचा नाही असं ऐकलं तर त्यांना बरं का. तोच आहे का मा बाप? अहो लई म्हणजे 100%. मम्मी तर मागं मला दुसरं दाखवत होती. नाही 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 तोच आहे 100%. या आम्हाला माहिती आहे. आम्ही पाहत होतो ना प्रत्यक्ष डोळ्यांना. हा का? हा कुठे घेऊन जायचा काय करायचा काय नाही सगळे नाटक पाहिले. मम्मी तर मला लहानपणी सांगायची तो बाप लय श्रीमंत होता आणि तो बाप कुठंतरी निघून जायले, मला सोडून निघून गेला तो बाप, हे बा असं सांगायची. आणि लय लय भारी आहे, एकदम हिरो सारखा दिसतो, नाही नाही लय बॉडी त्याची. हाच आहे हे खरं आहे. ते कनी तिनं काय भानगडे लपवलं काय आहे मला हे नाही तुझ्या बाबतीत सांगते ना. पण या आम्हाला माहिती हो तोच बाबूरावच बाप. हे आम्ही पाहिले डोळ्यांनी आमच्या. हा का? हो हे काय असं कोणाला विचारलं ना गावात सगळे सांगतील. म्हणजे तो काय करतो असे लफंगेगिरी केलं तिचा वापर करून घेतला आणि सोडून दिलं. बरं आता येऊ का मी? येतो. सारे सकाळचा पोराचा पत्ता नाही, कुठे गेला? भाई इकडे येऊन बसले एकट्यात, काय करतो काय नाही. काय रे
इकडे काऊन बसला असं एकटं येऊन? भाकर खाल्ली नाही, काय नाही, काय बिघडलं तू? काय बिघडलं म्हणजे? मग स्वयंपाक झाला म्हणलं आता येईन मग येईन. आता मागे लहान आहे का तू? सगळे पोरं मला म्हणते तू बाबूराव तो बाप आहे. हा मग काय झालं? हा चिडत आहे का तुला? मग अरे मग आहेस ना मग. हा तो तर मला कधी मानितच नाही पोरगा. बाबराव तुला पोरग मानित नाही असं? अजिबात नाही मानित. अरे मान त्याचं जमत नव्हतं, तू लहान तशी मी इकडे राहत होती. सगळे पोरं पप्पा पप्पा म्हणत्या. मला पप्पा मी कोणाला म्हणू? त्याला मी एक दिवस पप्पा म्हणलो, तो म्हणतो अय तो डोक्यात फरक पडला का काय? असं म्हणे? मग तुला असं म्हणलं तो? हा कोणला बाप म्हणशील का म्हणे तू? बर तोय काय इच्छा आहे त्याला तुला पोरग म्हणलं पाहिजे असं? तू मला एकच सांग, माझा बाप आहे कोण? अरे बाबरावचे दुसरं कोण बाप आहे तुला? हा तेव्हा तुला स्वतःहून म्हणून मा पोरग आहे असं करीन मी एक दिवस. मग फक्त तू माझ्या संग राय. मी उगा एवढे दिवस म्हणतो पोरग लहान आहे, जाऊ द्या पोरग लहान आहे, त्याला मोकळं सोडेल होतं. मला गाडी घ्यायची आहे, मला पैसे लागत आहे. आता पैसे का आपल्याजवळ सध्या? थांब ना थोडं. मग तू म्हणती तो बाप आहे माझा, मग त्याच्याकडे तर गंज मोठा बंगला आहे, गाड्या आहे, सगळं काही आहे. मग तो का बरं गाडी घेऊन देत नाही मला? त्याला बोल ना मग तू. अरे तो नाही, त्याचा बाप गाडी घेऊन देईन, पण मी त्याला अजून बोललेच नाही का पोरग आपलं मोठं झालं, त्याला आता गाडी घोडं काही लागन. आणि एवढ्या एवढ्या आपण पत्र्याच्या खोलीत राहतो, त्यानं मग तो माझा बाप आहे, एवढा मोठा बंगला बांधेले, मग तिथं राहायला काय अडचण आहे आपल्याला? तू त्याची बायको आहे ना? हा हा मग तिथं राहायला काय अडचण आहे आपल्याला? तू का बरं तिथं राहत नाही? तो इच्छा बंगलात राहायचं, मोठ्या घरात राहायचं. अरे तू मोठ्याच बापाचं लोके, पण आता मी कसं माहिती का, तो यासाठी थोडं असं दाबून धरलं होतं. सगळे पोरं चिडू मला माहिती आहे का, मला किती किती त्रास होतो मला माहिती आहे का तुला? सगळे पोरं डाऊट होते तेव्हा. तू नको मनाला लावून घेऊन पाय. ते जे माहिती का ते पोराकडे नाही ना, ते आपल्याकडे. तुलाही मोठा आहे, तुला पाय मी सगळं घेऊन देते का नाही. बंगला बी आपला होईन, गाडी बी आपली होईन. बिना लग्नाच्या अवलाद, बिना लग्नाच्या अवलाद म्हणते लोक. अरे कोण म्हणतं असं? लग्न केलं होतं मंदिरात. सगळे लोक म्हणते, असे शहाणे मोठे सगळेच म्हणते. कोण नाही म्हणत. मी जाते बाबूरावकडे. तो बोलला कांगणे बाबा मला. कांगणे म्हणला? हा. कांगणे का आमच्या लग्नाला होता त्या? कस का तुला काही म्हणला? हा बिना लग्नाचा पोरगा आहे म्हणे तू. मला बोललं, त्यांनी सांगितलं सगळं. तू तुला असं म्हणलं का? बरं त्याला दाखवते आणि त्या बाबूरावला बी दाखवते. म्हणजे माया पोरगा मी लहानचं मोठं केलं आज, आणि त्याला हे जगून दे का जगणं मुश्किल करायला त्याचं? हा मी एवढं सहन केलं माझ्या पोरासाठी. तर मम्मीचं लपडं होतं म्हणे. माझ्या जीवाला कसं वाटलं अजून? अरे लपड ते कसं होतं? लग्न केलं पण त्याच्या घरी माहित नव्हतं, म्हणून मी तुला घेऊन बाजूला राहत होते. हा मग त्याला लपड म्हणते का? मी आत्ताच्या आत्ता जाते बाब्याकडं. मला 8 दिवसात गाडी पाहिजे. गाडी नाही, तुला गाडी बंगला सगळं भेटन. आता मी काय करते, गोडी गोडी त्याला विचारते त्याचं काय म्हणतो काही नाही. जो जर नाही म्हणला तर मी तुला फोन करेन, तू तिथे ये. आणि मी त्याला पप्पा म्हणणार आहे, त्याला सांगून पाय. हा पप्पा म्हणलं चालन का म्हणा. पप्पा म्हणला म्हणजे त्याचा बाप हा म्हणून तो काय जाते मी त्याच्याकडे. तू टेन्शन घेऊ नको, मग मी फोन केला तू ये. हा येईन मी. हा सगळे पोरं मला सारखे वारखे नाव होत्या. तो लग्नाच्या आधीचा बाप आहे, लग्नाच्या आधीचा बाप आहे. हे म्हातारीला अक्कल नाही. हे असं असं वागणं योग्य आहे कीचं? काय येड्यापणा करतीन काय नाही काय माहिती. मला खायला पाहिजे निशाने. आहे लाईटही गेली बस सोनामध्ये. बापरे इतका गरमाट होत आहे ना. लाईट गेल्यावर अवघड आहे. एवढी मोठी इमारत बांधावा पण लाईट गाणं करते. या बाबा आताशे बरं वाटलं पोर्चमध्ये बसल्यावर. काय हवा आहे तिकडं. रस्ता चालू आहे मस्त जोरात. लोक इंडायचे बंद होती नाही बघ. सारख्या गाड्या चालू रस्त्यानं. असं काय लोक कुठं जाते इंडाचे उन्हात आणायचे. अवघड आहे अवघड. अरे तू इकडं कुठं आली? कुठं म्हणजे? काही डोक्यात पाणी झालं का आल्या? माय का? मग डायरेक्ट घरी येते का? मग माझ्या डोक्यात नाही पाणी झालं. मग डोक्यातलं पाणी काढायला आले मी. म्हणजे हे डोक्यात पाणी होईल ना ते काढायला आले. काय बावटण करून राहिली तू? मला काय कळणार. म्हणजे
आता काहीच कळा ना का काय कळणार म्हणजे काय हा लय शाहू झाले का आता आता संपला ना विषय आपला काय विषय दिला संपला सोडून विषय मी कोणा आता तुला खावा ना मी काय करू कोणा विषय संपला मी सोडून दिला विषय तुम्ही सोडशान विषय हा. मी नाही सोडला अजून मग तू लोक खावा ना तर मी काय करू खावा ना म्हणजे हा? काय दिलं तू मला का खावा? निघून गेली मग का निघून गेली नाही नाही मला नाही खावं ना असं काय दिलं होतं पडला हा नाही गज दिल तुला खबर नाही काय हा, कधी काय दिलं हा तू येडपण करू नको तू थांब नको इकडं. थांबू नका म्हणजे घर घुसन मी घर कधी आता परत हा परत म्हणजे म्हणजे पहिल्या ती घुसली होती घरात मग आता परत डबल घुसायला आली का आता घर घुसन दिनादास घुसन ते बी हा 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 बस झालं बाई तू आता मार्गानं जग आणि तू आता मार्गानं राह कोण मी हा लय झालं आता फार पोरग मा 20 वर्षात झालं एक जीव साधा शिव तुला काय माहिती का हा? एक जीव साधा एक शिव जीव तो असल मा नाही मा पोरग 20 वर्षात झालं कोणा का कोणाचं म्हणजे विसरला काय कोणाचं पोरग विसरला कोणाचं तो आणि कोणाचं डोक्यात आहे का तू 20 डोक्यात आहे वर्षाचं पोरग झालं बावळा ठीक आहे तू हा. हा? घेऊन येईन बोकांडी वासल मग हा, कळलं का? बस. हा ते हाय तेव्हा ते लाड होता तेव्हा ते मला एक दिवस असं पप्पा म्हणलं तोच म्हणायला लावलं तर काय पडायचं मी काय? नाही ग काय का पप्पा म्हणू त्याला मग पप्पा आहेस हा, ना त्याच्या मागे काठी घेऊन जाऊ धावलं ना ते कन्नड घरा का पळायला तो पोहार हा काय कारण पळलं त्याच्या मागे? मग काय कारण मग मी कस तुझं पोरगा नाही ते कस पोरगा नाही काय केलं ब्या काय केलं त्याच्या करता ब्या कागज कर्जोरा नाही घेतला त्याला हा? तू काय सांगतो हा. बामटे तू जातीच्या. एवढी सोपी हा? का अरे हा. तू तर म्हणे त्याला मारून टाक म्हणे पण मी पोशीला माहिती का हा. काऊन लहानसा मोठा केला का आता तो वाकंडी वासला आणणार मी त्याला मी सांभाळायला रे का म्हणे मा असेल तर कोणाचं मंदिरात लग्न लावलं नव्हतं ए असंच पळून आली तू चाल नको ते कर काय म्हणला काय ते खोबड काय? फोडीन हा. पळून आलती म्हणजे पळून आली तू का चाल माग लागले होते काय हा. मी हा पण तू- घुंगराच्या आपण भाजीपाला घेताना ओळख झाली असं बोलता बोलता विषय निघाला मग ती म्हणा तू म्हणा मला कोण नाही म्हटलं मग चल आपल्या घरी म्हटलं मला कोण नाही मग आणलं तुला येण्याचं तर ते आहे तुला तर काय झालं तुझं लगेच बोका केला परत निघून गेली मी आहे ना हा? हा बरोबर आहे हा. अरे मला पोरग झालं माहित झालं तुला तर मारून टाक म्हण त्याला हा. सांभाळी जाणत नाही काला पायदा केलं मग नाही का? हा बायको नको तुला पोरग तुला नको आगोत जास्त मोकळा संडे लागतो तुला आगोत एवढे जास्त दिवस सोडा मी मोकळा मग ऐकून घे तुला घर आहे बंगला आहे आम्ही तिकडे राहतो कोपी कापीत तू कोपीत राहिले तर पोला खाली राही मला ते काय माहित नाही मला पोराला बंगला लागन पोराला गाडी घ्यायची हा. त्याचं वाटे त्याला लागन हे बघ मी काय म्हणतो, हळू बोल जरा हळू बोल म्हणजे माय बायको ऐकल जरा ऐकू दे ना हा, मग तर तिला ते- कळू दे ना काय चालू आहे दांगड दिंगड जरा आपलं चाललं ना हा. तर तिनं जर ऐकलं ना ऐकू दे मी काय घाबरते काय कोणाला अरे हळू बोल मा पोराला जर बाप नाही तर काय कामाचं तू जाय कर ना तू आईला तो तिकडे तू ना डोकं लायचे डोकं लायत नाही मा हा. पोराचं वाटा मला लागन का येऊ राहिला? तेव्हा आली का ग? काय तुला सांगेल होतं ना मी इकडे यायचं नाही म्हणून याला सांग ना मग मा वाटा द्यायला हा मा एवढं मोठं पोरग झालं त्याला काय असं मोकळं सोडायचं काय काय वा- सांग याला काय म्हणते ते बर मा काच आहे हा? मा काच आहे अन्न ती कशाला आली इकडे ती येते तिला खत वाटलं का इथे भेटायला चप्पल आहे पायात चप्पल मला काही खत नाही वाटत मा पोराचं वाटत दे काय लग्न लावले का तू मग त्याला विचार ना मंदिरात लग्न लावले का नाही मंदिरात हा असं चार चावत आम्हाला माहिती नाही तेव्हा लय हा हे झाला होता ना नवरा हो का भावरा हो हा, लग्न केलं हिच्या संग नाही काय मग ती कशी काय म्हणते लग्न नाही करत खरं सांगा तिला काय? खरं सांगा तुमची बायको आहे ना खरं सांगा लग्न करलं आहे का नाही उगाच कोणाचे पोरं काय काढते झालं काय नाही? भाजीपाला आणायला गेलो बाजारला तो मला पाठवलं हं. तिला वांगे घ्यायचे होते आम्ही दोघे शेजारी वांगे घेत होतो ते वांग्याचे गप्पा बंद करतोय बरं का हं. मग तिच्याकडे सुटे पैसे नव्हते त्या वांगेवालीला द्यायला हं. तर मग ती मला म्हणा तुमच्या काय 2 रुपये मग मी काय केलं तिचे 2 रुपये भरले पण तिला त्याच्याला माझा स्वभाव आवडला स्वभाव आवडला. हा ती मला बरं आता असं वांग्याचं भरीत लगेच करीन ना घर घुसली काय मग ती बरं काय 2 रुपयावर घर घुसन ऐक ना सुधरे ऐक ना माकडावाने थोबड याचं सुधरे ए तो घर घुसन का मग मी नीट बोला त्या पोराचं वाटत हा, चल बायको- माकडं हा, आली बायको- तेवढं, हा. ती कशी काय आली आली तिच्या कशी मागे काय मी गेले तेव्हाच हा. निघून त्याचं तोंड पाहून हा पण आता मा पोरगा एवढा मोठा झाला याच्या तर तुला बोकांडी सांगतो बसवते. सुधरे लगेच माझी बोलायला लागली मला म्हणा कुडले काय असं तसं म्हटलं बाई तू कुडली ते म्हणा मी असं ठिकाणी राहते एकटे असं तसं नवरा सांभाळत नाही काय नाही हरकत झाली म्हणा हं. म्हणलं मग ते म्हणा त्याच्या का आसरा कोण म्हणे म्हणलं हाय बा कोण बाबा म्हणला आसरा मागायला मी तर ते म्हणा करशा का लग्न मग काय केलं आम्ही मग त्याच दिवशी आता तुलाही माहिती तुझ्या नवरा कसं शक्य वाक्याचं आहे ओसच जाईल पण पाणी लागू देत नाही हं. मग- पार लागून जात नाही घरी कस आली मग सांगतो ना तुला ते हं. याचं काय कधी बाई अक्का तू फोन दे मा पोराला का बाजार चल फोन दे पोराला काय? फोन लाव पोराला फोन लावते मी तुला परत काय समज माहिती आहे काय संबंध बाप आहे ना हा
त्याचा बाप आहे ना. काय झालं सुंदरे मामी मंदिरात गेलो माळ घातली तिकडे 2 हार घेतले घातले माळात. देवाला तिला साक्षी वाटा मानेले द्यायचा का? मग हिला वाटत हा. मला तिने एक हिरा काउंटला ना. तो तुझ्यासाठीच काढला होता. मग आता काय करती? मगच कल्याण केलं तुम्ही. हा मग आता काय बरं मी काय करते आता माझ्या दोन्ही भावायला बोलून घेते तर चांगलं बेत पाडलं ते तो लय झाला आता तिकडून गाळ्यावर आला अर्धा झाला तरी तुला सुधर ना तू आवा घरी आणि सुटला. आव नाही आम्ही बायको आहे त्याची. लग्न बायको करायची. हा. कोण म्हणाय का तुला बायको? हा ते मला नाही माहिती. सुटली ना आली इडं. ते तुमचे राडे तुम्ही पाहिजे. मी त्याच संग बोल राहील ताई. मी तुम्हाला नाही बोल राहिले. हा? तुला म्हणत होता घरी येऊ नको का? मग काय तुला काय करायचं ते? घरापर्यंत बाय येऊ राहिल्या. इथं घर घुसन मी पोराला घेऊन येईन इथं राहायला. पोराला थार गाडी घ्यायची. आपण राहणारच नाही मी माझ्या भावाला फोन करते फोन पाहू इकडं. हा, लावा फोन लावा बोला. आणि चांगला कुठाला आला बादा बादा पाय ठेसा करायचा. कोणाच्याच कामाचं नका ठेवू याला. हॅलो सुंदरे याला काला बोली ती? बोलू द्या ना. ए, सुंदरे बोलू द्या. हा तुला आहे ना यावेळेलाच नव्हतं सांगितलं माहिती. घर घुसन मी घर सांगितलं नाही एकदा. माय भाऊ घेऊन येते दोन्ही बी आणि तुमचे चांगले ठेचायला लागले. हा ना हा येऊ राहिले दोन्ही पण. तुला जे करायचं तेच करा केलं. मोबाईल. हा गेले ना आता माझी बायको जाणारच होती. तिचे भाऊ आणि असं आता- पाहिलं कोणती बायको राहील हा ती का? बरोबर केली ना गेली निघून. हम्म. हा तुला फक्त माझा खेळ करायचा होता. मला खेळणार करायचा. हा तू खेळबाजी दिसली मला तू. तर फोन लाव माझ्या पोराला. हा. इकडे फोन लाव. चाल तर जरा पोराला फोन लाव दे ना. यार, हात बंद मोडून करू. टाकीन. हा यायच्या अवधी. बस झाली बंद बंद. एवढे दिवस सांभाळ काय. घरा पोहत येऊ राहिली तू. हा? हॅलो काय काय विशाल कुठे रे. कुठे घरी घरी आहे का तू. हा. ये ना मग ते बाबूरावच्या घरी आहे बंगल्यावर. घरी हा बरं बरं हा लवकर ये. येऊ राहिला ना तू. आता पाय पोरग तो कसंही त्याला बाप म्हणून देत नाही ना. त्याला लोक चिडून राहिले तो बाप कोणता आहे. तो सांगितलं नाही मी सांगेल ना त्याला. काय? पण तुला दुखत ना ते पोरानं बाप म्हणल्यावर. काठी घेऊन त्याच्या मागं धावतो नाही का. दात पाडून पोरगा एका बुक्कीत मग कळन तुला. एवढं झालं? मग योच तो बाप बाबूराव. काय रे शाळेत गेलता काय? हा कॉलेजला आहे शाळेत नाही. शाळेत जाईन का तेवढं मोठं पोरग. कॉलेजात काय? पोरग केवढं झालं कॉलेजला ते माहित नाही अजून. आता तो कवा मला दाखवला. हा तुम्ही काय म्हणता त्याला. मी तो बाप नाही तुम्हा पोरग नाही. ते लहानपणी आलत ते. हा त्याला कोण म्हणलं बा तो बाप आहे म्हणून ते माग आलत म्हणत मला 1 रुपया द्या बरं म्हणून. मी काय म्हणतो एक खरं खोटं विचारायचंय मला लय दिवसाचं माझ्या डोक्यात आहे. हा बोल मला बोल. सगळे पोरं लहान मोठे ते कांगणे काका सुद्धा मला बोलले का म्हणे बाबूराव तो बाप आहे. बर तर हे खरं आहे का? तो आयलाच माहिती ना तो. मम्मी म्हणते तुम्हीच आहे. अरे यस तो बाप. तू आई म्हणते मग आता मग मी याचं काय तोंड आणायचं हान तुला. हे मग काय खरं आहे मला ते कारण कळू द्या ना. भाऊ आम्ही दोघांनी लग्न केलं तर ही राहिली 7-8 महिने माक. माझी लग्नाची बायको आहे आणि गेला दिवस गेले मग ही निघून गेली इकडून. मग इकडं तिकडंच बाळाती झाली सगळं तिकडंच झालं. ते तू लहानचं मोठं झालं चल एवढा हे मान्य आहे मला. तिनंच तुला केलं लहानचं मोठं आणि ते आता आली माझ्या घर गवशीत परत. ते मग मला इसा वाटत आहे नाही तर मग माझ्या पोराला बाप लागतो ना. हा मी कावा नाही म्हणलोय. मग तो तर म्हणतो तू नाही म्हणला. तुम्ही बाप आहे ना. हा बाप आहे. हा मग ऐका हा मला गाडी घ्यायची पल्सर पल्सर. बर 220 नाही का हा ती घेऊन द्या मला. आणि ना आणि इकडं बंगल्यात राहायचं मला आता. हा मग तुम्ही दोघं इकडे माईला का या रूम मध्ये राहा. या रूम मध्ये म्हणजे अख्खा बंगला आमचा आहे. आणि ती मा बायकोला काय जायचं. पुढं नाचू आम्ही बंगल्यात. काही डोके पडला काही आणि मग यायचे बावळा एक रूम म्हणजे काय आम्ही काय. तिच्याशी लग्न करेल मी तुमचा पोरगा आहे. हा बरं इंड बाबा रे इंड रे बाबा इंडा पाहू आता ती गेली तिच्या भावाला बोलवायला. हा येऊ दे वाजा जाता इकडं राहाडेच वाजा. येऊ दे आम्हाला काय घेऊन दे. चालू बंगला पाहायला. हा हा, जाय जाऊ. ये मध्ये फिरून जाय सगळं येऊन फिरून आपलाच आहे. काय वाटलं लगी बायका काय असं करायचं आणि सोडून द्यायच्या. धंदे झाले असते मग लोकांना. घरा लोक येते ते एवढं ध्यानात ठेवायचं फक्त. तो म्हणजे काट्याला काटच काढला बा. हा उगाच नाही मला बरं तुला काय काढू दिलता का मी आता. तुला काढू दिलता का मी पोरगा तो पोटात काय झालं माहिती का तू भूक लागली तू निघून गेली. पोरगा पोटात राहिलं तुम्ही काय म्हणे त्याला मारून टाक ठेवू नको. हा हा म्हणत मग होती माझ्या का? मारायला तुम्हाला गोड लागत आहे. हा आणि पोरगा पोटात राहिला की मारून टाक. हा मग आम्ही एवढे येडे दिसतो का. मग तुला काय निघून गेली. मग
पोरग मी कसं लहानचे मोठं केलं मग हा ना आणलं नाही बोकांडी बसायला हा आणला आता बरं झालं ग बाई बरं झालं जी खावली तो चालले मी आता पाहिलं घरात. जरा. आता बांगला आमचा आहे बरं तुम्ही काय आता काय इकडे बाहेर जाक मार काय आता मी काय तू हात नाही मारायचा माई बायको गेली हा. ऐक ना तिच्या भावाला बोलायला हा मग ऐक ना ते व्यवस्थित चाल मध्ये काय चल तो पोराबाना वरला गच्ची वारल्या गाची विचार नाही आपण खायचं ते निघायच लगेच. माय बायको बायको गेली ना लगेच निघायचं. ऐक ना तू बायको मागच निघत ए तो बापाच आहे का मग जे ऐक आवडत चल